एक जणांनी विचारलं की दवाखान्याचा खर्च किती मिळतो. बघा, दवाखान्याचा खर्च 100% मिळतो, पण कधी मिळतो? जर तुमची मेडिक्लेम पॉलिसी असेल तर. तुम्ही समजा लाईफ इन्शुरन्स घेतला, फॉर एक्झाम्पल समजा मी माझ्या मुलीसाठी पॉलिसी काढली. माझी मुलगी 3 वर्षाची आहे. मी 18 वर्षाची पॉलिसी केली. 18 आणि 3 21. 21व्या वर्षी मला पैसे मिळणार. किंवा मी 21 वर्षाची पॉलिसी केली, मला मुलीच्या वयाच्या 24व्या 25व्या वर्षी पैसे मिळणार. ठीक आहे. आता माझा प्रश्न असा होता समोरच्याला की मला समजा उद्या मला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं किंवा माझ्या मुलीला ॲडमिट करावं लागलं तर मला किती रुपये मिळतील. तर मित्रांनो, याच्यामध्ये नाही का, जर तुम्ही मुलासाठी मुलीसाठी शिक्षणासाठी योजना केलेली असेल तर याच्यामध्ये मेडिक्लेम पॉलिसी येत नाही. हा प्युअरली लाईफ इन्शुरन्स झाला. तुम्हाला जर मेडिकलचा खर्च पाहिजे असेल, दवाखान्याचा खर्च पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी मेडिकलची पॉलिसी असते ती वेगळी घ्यावी लागते. साधारण त्याचा खर्च एक 10 ते 12,000 रुपये धरून चाला. साधारण 10 ते 12. त्याच्यामध्ये आईवडील आणि 2 मुलं कवर होतात. म्हणजे 4 जणांसाठी ही पॉलिसी लागू होते. 2 लाखाचा इन्शुरन्स असतो. 2 लाखापर्यंतचा दवाखान्याचा काही खर्च असू द्या 100% तुमची कंपनी भरेल. कॅशलेस बी सुविधा आहे, आणि ज्या ठिकाणी कॅशलेस नाही तिथे तुम्ही स्वतः अधिक पैसा खर्च करू शकतात. जेवढे बिल झालेले आहेत तेवढे तुम्ही सगळे सबमिट करायचे कंपनीला. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खर्चानुसार तुम्हाला रक्कम मिळते. लक्षात आलं तुम्हाला? तर मेडिक्लेम पॉलिसी हा कन्सेप्ट वेगळा आहे, ही योजना वेगळी आहे. कधी मिळणार तुम्हाला? जर तुमची मेडिक्लेम पॉलिसी असेल, तुम्ही काढलेली असेल तरच तुम्हाला दवाखान्याचा खर्च मिळतो, अन्यथा मिळत नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही ह्या योजनेबरोबर ह्या पॉलिसीबरोबर मेडिक्लेम पॉलिसीसुद्धा काढू शकता. ओके, धन्यवाद.